पुढची बातमी बदलापूर रेल्वे स्थानकातील महिला प्रवासी कर्जत आणि वांगणीमधील महिलांच्या त्रासाला कंटाळल्या आहेत। कर्जत सोबतच वांगणीवरने येणाऱ्या महिला बदलापूर स्थानकातील महिला प्रवाशांना लोकलमध्ये चढून देत नसल्याचा आरोप होतोय। बदलापुरातील महिलांवर अरेरावी करत आडकाठी करत महिला त्रस्त झाल्यात आणि त्यामुळे वारंवार या गोष्टी घडत असल्यामुळे महिलांना वेळेवर कामाला जायला विलंब होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी बदलापुरातल्या महिलांनी केली आहे। पहले भी उन्होंने एक बार ऐसे किया था, अब भी वो 10 दिन से ऐसा कर रहे हैं। ट्रेन वहां से आती है पूरी खाली होती है, वो बदलापुर में ही पूरी भरती है। पहले वो दोनों डोर खाली रहता था, वो साइड साइड में खड़े रहते थे। अभी वो वन साइड ही पूरा ब्लॉक कर रहे हैं। वन साइड से चढ़ने को हम सबको इतना तकलीफ हो रहा है। और ज्यादा नहीं, ये नेरल से वांगनी से फिलहाल तो नेरल वाले ही है, जो 2-3 ही है जो डोंबिवली में उतरते वही ब्लॉक कर रहे हैं। ब्लॉक करतात ना ते वांगणीवाले आहेत, वांगणी नेरळवाले मोस्टली तरी वांगणीवाले 4-5 बायका आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ब्लॉक करणार कारण आम्हाला खूप त्रास होतो, आम्ही करणारच नाही। आणि एके दिवशी तर पूर्ण दोन्ही डोर ब्लॉक केलेले, पण एका लेडीने सांगितलं की तुम्ही ब्लॉक करू नका, एक लाईन ठेवा। पण बदलापूर आमचं म्हणणं काय आहे की बदलापूर ऍटलीस्ट तुम्ही जागा सोडा, कारण बदलापूरला चढणारे मग खूप असतात, खूप जण असतात। तुम्ही थोडं कॉर्पोरेट करा, आम्ही पण थोडं कॉर्पोरेट करतो। एक मोठी बातमी बघूयात। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची झालेली अवस्था चौथीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे। तालुक्यातील तडवळे गावात जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आरुषीने सरपंच आणि ग्रामसेवकांना पत्र लिहिलंय आणि आपल्या व्यथा मांडल्या आहेत। शाळेत 44 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षिका असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरुषी आपल्या पत्राच्या माध्यमातून पोटतिडकीने अनेक समस्यांची जाणीव करून देते। माझी शाळेची अवस्था खूप बेकार झालेली आहे, म्हणून मला खूप दुःख वाटत आहे। आमच्या शाळेच्या पायऱ्या पडलेल्या आहेत, पत्रे लपकतात, परत अजून मुलींच्या शौचालयावर मुली येऊन बसतात, परत पाण्याच्या टाकीतले पाणी लोक घेऊन जातात। लोकांनी पुढे गटार केलेले आहे, गवत खूप वाढलेले आहे। परत अजून मुलींच्या शौचालयामध्ये टाकी नाही, त्यामुळे खूप दुर्गंध येत आहे। मुले वारंवार आजारी पडतात। काय बरं, शाळेचे नियोजन चांगलं त्यांनी करावं, जिथले तिथं व्यवस्था करावी, लहान मुलाची व्यवस्था करावी। हे अजून दूषित परिणामामुळे लेकरांना लाईव्ह लागतात, डास मच्छर होतात, कंपाऊंड नाही, पडझडीची दुरुस्ती नाही, पाण्याची व्यवस्था नीट नाही। या बुलेटिनमध्ये आधी राज्यभरातले पावसाचे अपडेट घेऊयात। पंचगंगा नदी आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता असून शहराच्या दिशेने पाणी जाऊ लागलंय। गायकवाड पुतळ्यापर्यंत पाणी आल्यामुळे सगळ्यांनीच धास्ती घेतली आहे। जिल्ह्यातील सगळी धरणं 100% भरल्यामुळे त्यातून होणाऱ्या विसर्गामुळे चिंता वाढली आहे। सध्या कोल्हापुरात 57 बंधारे पाण्याखाली गेले असून आणखी 3 फूट पाणी वाढल्यास पंचगंगा नदी इशारा पातळी गाठणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। पंचगंगा नदीनं पातळी आता ओलांडलेली आहे, पात्राबाहेर आलेली दिसतेय। काय सध्या परिस्थिती आहे पंचगंगा आणि इतर नद्यांची आणि एकूणच कोल्हापुरातली? शेतात धरण क्षेत्रामध्ये जो सातत्यानं पाऊस सुरू आहे, त्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। मी सध्या पंचगंगा घाटावरती आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर घाटातून सोडून पंचगंगा नदी आहे ते आता शहराच्या दिशेने वाहताना आपल्याला दिसून येते। गायकवाड पुतळ्यापर्यंत आहे ते हे जाऊन पाणी पोहोचलेलं आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी 3 फुटाने वाढली तर कोल्हापूरसाठी तो एक इशारा समजला जाईल आणि त्यानंतर अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने आता प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या आहेत। कोल्हापूरची चिंता वाढवणारी ही बातमी आहे, कारण कोल्हापूरचे सगळेच धरण आता पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येते। 57 बंधारे जिल्ह्यातले आहे ते पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे। राज्य सरकारच्या वतीने सुद्धा आता कर्नाटक सरकारचे आहे ते समन्वय साधून आलमट्टीतून विसर्ग वाढवण्याचा प्रयत्न आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे काहीसा दिलासा आहे तो कोल्हापूरकरांना त्या दृष्टीने मिळणार आहे। मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र कोल्हापूरकरांची चिंता आहे ते वाढणार आहे। 2019 आणि 21ला कोल्हापूरला महापुराचा फटका आहे तो बसला होता, पंचगंगानं पात्र सोडलं होतं। अशाच पद्धतीची आता पंचगंगा नदीची वाटचाल आहे ते होताना आपल्याला दिसून येते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत। महानगरपालिका असू दे किंवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असू दे, हे सगळे विभाग आता अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळते आणि नदीकाठच्या
नागरिकांना आहे तो सतर्क राहण्याचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। ज्यावेळी पंचगंगा नदी इशारा पातळी गाठेल त्यावेळी स्थलांतरासाठी सज्ज राहावा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आहेत ते कोल्हापूरमध्ये देण्यात आलेल्या। त्यामुळे जर पावसाचा जोर वाढला तर कोल्हापूरकरांची चिंता आहे ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी। आता सांगलीच्या धरण पाणलोट क्षेत्रात सुद्धा सतत पडणारा पाऊस आणि धरणातनं केला जाणारा विसर्ग त्यामुळे सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। वारणा नदी पात्राबाहेर आली आहे, पाणी ओव्हरफ्लो व्हायला सुरुवात झाली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी सुद्धा तब्बल 25 फुटांवरती जाऊन पोहोचली आहे। त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। पुण्यामध्ये खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। खडकवासला धरणातनं विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेलाय। नदीपात्रातले रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत। रात्रीच्या वेळी नदीपात्रात लावलेली वाहनं पाण्यात अडकली। पावसाचा जोर असाच राहिला तर नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय। दुसरी दृश्य आहेत परभणीतली। तिथे गंगाखेड शहरातनं वाहणाऱ्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीवर वरच्या बाजूला बांधण्यात आलेल्या बॅरेजेस आणि धरणावरनं पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते आहे। त्यामुळे गंगाखेड घाटावर नदीपात्रात असलेली काही मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत। पुणे आणि परभणी या ठिकाणची दृश्य। पुण्यामध्ये मुळामुठा नदीमध्ये पाण्याची पातळी वाढली आणि त्यामुळे भिडे पूल पाण्याखाली गेल्याचं दृश्य, तर परभणीमध्ये देखील गंगाखेड या ठिकाणी गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आणि त्यामुळे नदीपात्राजवळची अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। घाटही पाण्याखाली गेलाय। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील तापी आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यात गेल्या 24 तासात तब्बल 231 मिलीमीटर पाऊस पडला। त्यामुळे हतनूर धरणात आवक झाल्यामुळे धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरनं उघडून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। हे दृश्य आहेत जळगावच्या भुसावळ तालुक्यातली तापी आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यात गेल्या 24 तासात तब्बल 231 मिलीमीटर पाऊस झाला। त्यामुळे हतनूर धरणात आवक झाल्यामुळे धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरनं उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच कचोर परिसरात पावसामुळे नुकसान झालंय। माती खचल्यामुळे घरं कोसळली आहेत। 6 ते 7 घरांचं नुकसान झालंय। जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे ही दुर्घटना घडली, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। हो, सगळे सुरक्षित आहेत, असं काहीच जीवितहानी नाही झाली आहे। तात्काळ आम्ही सगळेजण घराबाहेर पडलो आणि सुरक्षित आहोत। बस। किती कुटुंब राहतात या ठिकाणी? आहेत 10-12 कुटुंब, जास्तच आहेत इथे। आता इथे आहोत तिथे 10-15 घरं आहेत आणि बाकी घरांचे या ठिकाणी भिंती कोसळल्यात काय? 6 घरांच्या। सगळे माणसं सुरक्षित आहे। ते भिंती पडण्याच्या आधी आम्ही लोक सगळे बाहेर निघून गेले आणि काय प्रॉब्लेम झाला नाही, कोणाला काय नाही, मारहाण झाला नाहीये। आम्ही सगळे नॉर्मल सुरक्षित आहे आणि त्याला तोडून घेतलंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानीची प्राथमिक आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे। यात गोंदिया जिल्ह्यातील 5 घरांचं पूर्णतः तर 364 घरांचं अंशतः नुकसान झालंय। त्याचबरोबर जनावरांच्या 135 गोठ्यांचंही यातूनात नुकसान झालं। धान पिकांची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। 3 एकरामध्ये शेती लावली होती आणि तिथं 3 दिवसापासून पाणी साचलेलं आहे आणि तिथले आतमध्ये ते धान लावला आहे तो आता सडणार आहे। त्याची वाचण्याची काही आवश्यकता आहे नाही आणि ही जी शेती लावली होती मी कर्ज करून लावली होती, आता अजून पुन्हा असंच करायचं। आता कुठून कर्ज घेऊ आणि कसे धानमध्ये पीक आता करू, त्याच्यासाठी मला एकदम चिंताग्रस्त झालेलं आहे। तरी प्रतिनिधी, शासन आणि त्याचप्रमाणे पटवारी साहेब, आमचे कुळव्याचे पटवारी साहेब यांनी येऊन आमच्या शेतीला स्वतः आम्ही जर खोटे बोलत असून तर आमच्या शेतीला येऊन बघावे।